तर शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि ती म्हणजे की आता नुकतंच 1 ते 2 दिवसानंतर 1 फेब्रुवारी रोजी आपल्या देशाचा अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे. आणि त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकार कोणकोणत्या घोषणा करते याकडे संपूर्ण देशाचं मोठं लक्ष जे आहे ते लागून आहे. आणि अशातच आता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकी पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर यामध्ये नेमके कोणकोणते निर्णय जे आहेत ते घेण्यात आले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे सविस्तरपणे पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने चालणारी जी आपली पीक विमा योजना आहे त्या योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट दिली आहे. आणि ते म्हणजे की 1 फेब्रुवारीपासून मेरी पॉलिसी मेरे हात नावाची मोहीम राबवून PMFBY अंतर्गत पीक विमा घेतलेल्या शेतकरी बांधवांना विमा पॉलिसी वितरित करणार आहे. आणि चालू रब्बी हंगामात अनेक पिकांवर सुरक्षा कवर देण्यासाठी केंद्राने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा घेण्यास सांगितले आहे, ज्याची शेवटची तारीख जी आहे ती 15 जानेवारी 2025 होती. आणि आता पीक विम्यासाठी अर्ज जे आहेत ते बंद करण्यात आले आहेत. तरीसुद्धा आता आपल्या शेतकरी बांधवांना व्हॉट्सअपद्वारे जी आहे ती माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी किंवा जी काही पॉलिसी असेल त्या पॉलिसीतील महत्त्वाच्या तरतुदी, त्यासोबत जे काही तक्रार असेल ते यासाठी आता PMFBY पोर्टलवरून किंवा जे काही आपल्याला सध्या आपल्या स्क्रीनवर नंबर असेल त्याच्यावर जाऊन तुम्ही स्वतः संपर्क पाठवू शकता. किंवा जी काही आपली तक्रार आहे किंवा प्रश्न आहे तर या दरम्यान जे आहे तर ते संपूर्ण माहिती मागू शकता. किंवा जी PMFBY.gov.in ही साईट आहे तिथून जाऊन आपली पॉलिसी त्या संदर्भात जी काही पावती आहे तर ती डाउनलोड करू शकता. आणि मित्रांनो, यानंतर एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की जी काय आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे त्या बैठकीमध्ये 2 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याचा आपल्या शेतकरी बांधवांना मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण की आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाअंतर्गत जे इथेनॉल आहे त्या इथेनॉलच्या किमतीमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. आणि सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांद्वारे इथेनॉल खरेदी प्रक्रिया आणि इथेनॉल पुरवठा केला जातो. आणि या कार्यक्रमाअंतर्गत आता 1 नोव्हेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025 या इथेनॉल पुरवठा जो आहे तो केला जाणार आहे. आणि त्यानुसार सी हेवी मासलेस म्हणजेच की CHMV द्वारे इथेनॉलची विक्रीची किंमत जी आहे तर ती 56.58 रुपये प्रति लिटर ऐवजी 57.97 रुपये प्रति लिटर एवढी निश्चित करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, याचा जे आहे आपल्या राज्यातील तसे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. कारण की या मंजुरीमुळे इथेनॉल पुरवठादारांसाठी किंमतची स्थिरता आणि रास्त दर प्रदान करता येणार आहे. तसंच कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व यामुळे कमी होणार असून यामुळे परकीय चलनातही बचत होणार आहे. तसंच पर्यावरणाला देखील फायदा होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी पूर्वीप्रमाणे GST आणि वाहतूक शुल्क स्वातंत्र्यपणे भरावं लागणार आहे. आणि मित्रांनो, गेल्या 10 वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांद्वारे इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये सुमारे 1,13,007 कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलनाची बचत जी आहे तर ती झाली आहे. आणि यामुळे सुमारे 193 लाख मेट्रिक टन कच्च्या तेलाला पर्याय आहे तर ते उपलब्ध झालेला आहे असं सरकारने म्हटलं आहे. तर मित्रांनो, इथेनॉल संबंधी जो काही निर्णय आहे तो आपल्या राज्यातील देशभरातील उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिताचा असून या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अशा प्रकारचे जे काय ते निर्णय घेण्यात आलेले आहेत. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बाबत ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.